नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। टोपी खाली चढले काय, या टोपी खाली चढले काय। या टोपी खाली चढले काय, या टोपी खाली चढले काय। किती मनापासून झटता जनतेसाठी, या लोकसेवेचं लायसन तुमच्या गाठी। किती मनापासून झटता जनतेसाठी, या लोकसेवेचं लायसन तुमच्या गाठी। विहीर नाल चोरीस गेल पाहिलीत जरशी गाय, विहीर नाल चोरीस गेल पाहिलीत जरशी गाय। या टोपी खाली चढले काय, या टोपी खाली अहो चढले काय। या टोपी खाली चढले काय, या टोपी खाली चढले काय। कधी अवसपून मला 2-3 काम करता, अन कार्य सम्राट स्वतःला म्हणून घेता।
कधी अवसपून मला 2-3 काम करता आणि कार्य सम्राट स्वतःला म्हणून घेता. तुमच्या जोडीचा तुमच्या तोडीचा हुडकून गावणार नाही. अहो तुमच्या जोडीचा तुमच्या तोडीचा हुडकून गावणार नाही. या टोपी खाली दडलंय काय, या टोपी खाली दडलंय काय. इथं तुमच्या वाचून जरा हलना पान, कुणी अडवाला तर करता त्याचा हनुमान. इथं तुमच्या वाचून जरा हलना पान, कुणी अडवाला तर करता त्याचा हनुमान. अहो गल्ली मधले किंगकॉंग तुम्ही दिल्लीत गोगल गाय. अहो गल्ली मधले किंगकॉंग तुम्ही दिल्लीत गोगल गाय. या टोपी खाली दडलंय काय, या टोपी खाली दडलंय काय. या टोपी खाली दडलंय काय, या टोपी खाली दडलंय काय. या टोपी खाली दडलंय काय, या टोपी खाली दडलंय काय, या टोपी खाली दडलंय काय, या टोपी खाली दडलंय काय. आणि हे बावळट बघा, चांगली शिक्षकाची नोकरी सोडून सरकारी अधिकाऱ्याची नोकरी करायला निघालंय. साहेब एवढ्याच टायमाला पैसे द्या. या टायमाला माझे खूप चान्सेस आहेत नोकरी लागायचे. येडेपणा करू नको. माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून राहा. कामाचा माणूस आहे म्हणून सांगतोय. अहो माझा एवढा इंटरव्ह्यू लागत नसते रे अशी नोकरी. केवढा भ्रष्टाचार माजलाय आपल्या देशात. या देशात हिटलर सारखी डेमोक्रेसी असती ना तर आपल्या देशात डेमोक्रेसीच आहे साहेब. काय पुढे बांधतो राव. सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आपला आणि म्हणे डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही साहेब. असं असतं होय साहेब. नाही पण हे इंग्रजी शब्द कसे गुंगारात येतात नाही. म्हणजे डेमोक्रेसी ऐकायला डेंजर वाटतं, म्हणजे ऐकायला असं धाक वाटतो. आणि अर्थ काय त्याचा तर म्हणजे लोकशाही. साहेब तेवढे पैसे मला वाटलं होतं इसरला म्हणून. मला एक सांग, तुला कशासाठी पैसे द्यायचे रे? अहो साहेब तुम्ही आमचे ग्रामपंचायत सदस्य, तुम्ही मदत करताल म्हणून निवडून दिलाय आम्ही तुम्हाला. एक काम करा, रोजगार हमी मध्ये याचं नाव घाला. काही फायदा नाही. सरपंच आधीच माझ्या नावानं पैसे उचलायले. आता काय करावं? याच्यासारख्या धडधकट माणसासाठी सरकारी योजना पण कुठली नाहीये. आता आंतरजातीय लग्न करतो म्हणावं तर भांडी कुंडी मिळतील फार तर, नाही तर डायरेक्ट नसबंदी. 500 रुपये कॅश करतो काय? पळालं त्याच्या. येत्या सोमवारी तुमची नसबंदीची शस्त्रक्रिया करून टाकू. या आता. हा सोमवारच्या या 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 या. अरे तुमच्यासारखी समजूतदार माणसं फारच कमी असतात. फारच कमी झाले आता. अहो आम्हाला लोकांच्या मागे लागावं लागतं हात जोडून. धंदाच आहे तुमचा. होय होय होय. नाही म्हणजे तुम्हाला मुळबाळ किती? काही नाही मूल. हा तुमच्या बायकोचं काय म्हणणं आहे? बायको कशाला, लग्न झालं नाही माझं अजून. मग तुम्ही नसबंदी कशासाठी करताय? मला पैशाची अर्जंट गरज आहे डॉक्टर, अर्जंट. माझ्या समोर दुसरा पर्यायच नाही. तुम्ही असा वेडेपणा करू नका. मी सांगतोय तसं करा. तुम्ही तुमच्या गावात आणि आजूबाजूच्या गावात नसबंदीचा प्रचार करा. तुम्ही लोक गोळा करा. मी तुम्हाला पैसे मिळवून देईन प्रत्येक माणसा माग. आणि तुम्ही आणलेल्या केसेस आम्ही आणल्या तसं सांगू. म्हणजे तुमचंही भलं आणि आमचंही भलं. हा काय? तुमची चौकशी करायची राहिली होती. कसली चौकशी? तुमचं झालंय का लग्न? झालंय ना. किती लेकर आहेत तुम्हाला? मला 2 लेकरं, एक मुलगा एक मुलगी. मग आता बस की
देव उदार आहे, तो देतच राहतो. अरे म्हणून काय आपण घेतच राहायचं? आपणही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. करून घ्या ना नसबंदी. म्हणजे मलाच मनावर घेऊ नका, प्रॅक्टिस करीत होतो. फक्त एकदा तांबी वापरा, आयुष्याचं सोनं करा. फक्त एकदा तांबी वापरा, आयुष्याचं सोनं करा. एवढी पॉवरफुल वाटा नाही घोषणा, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. एका घोषणेत गारद झाले पाहिजेत लोक. हा वापरा कॉपर्टी, वाचवा प्रॉपर्टी. कशी वाटली घोषणा? ठीक आहे. ठीक आहे. मग अजून एक, एकाच बापाचे असतान तर एकाच लेकरावर थांबतान. नको, डेंजर आहे, मार खायचे धंदे होते. पण अजून एक ऐका, घरात नाही दाना म्हणे वंशाला दिवा आणा. आहे ना चांगली? पण तुम्हाला कोणी करायला सांगितलं हे? डॉक्टरने सांगितलं. आपलं हेल्पफुल नेचर आहे ना, मदत घेत असतात माझी. एखादी अवघड केस आली की मार्गदर्शनाला मलाच बोलवितेत. आणि कुटुंब नियोजनाचा अवघड आहे ना, सरकारी लोकाला कसं जमनते? सरकारी लोक निवळ फायली जमा करतेत आणि एका दिवशी काढी लावून टाकतेत. तुम्ही इथंच आहेत कामाला. कुटुंब नियोजनाचं खरंच अवघड आहे गाड्या. काय भाऊजी, काय काम काढले आमच्या ह्यांच्याकडे? कसं आहे ताई, हा? तुम्हाला देवाच्या कृपेनं आधीच एक मुलगी आहे. आता घरातली मेंबर कशाला जास्त वाढवायचे? कसं असतं तुम्हाला सांगतो, लोकसंख्या वाढली की भ्रष्टाचार वाढतो, अत्याचार वाढतो समाजातला. तुम्ही तुमच्या मिस्टरांना तयार करा नसबंदी करून घ्यायला. नसबंदी? चला बाहेर व्हा आधी, चला बाहेर व्हा. अहो पण चला बाहेर व्हा. गण्या, गण्या, ए गण्या. रे अरे मी खंडेराव आहे, खंडेराव. अरे असल्या वक्ताला मस्करी अजिबात नाही करायची. अरे मस्करी नाही, फार महत्वाचं काम आहे माझं तुझ्याकडे. हे बघ, तुला जर पैसे म्हणजे पाहिजे असतील ना तर तिकडच्या तिकडे चालतं जा. अरे नाही नाही, मला पैसे नको, मीच तुला पैसे द्यायला आलो. मला? अरे मस्करी करतो का काय? अरे मस्करी नाही रे, सरकारी योजनाच आहे, जागच्या जागीच पैसे भेटते, ते पण फुकट. फुकट? फुकट म्हणजे काय आहे? फक्त 10 मिनिटाचं काम आहे. 10 मिनिटाचं काम? मग येऊ का 10 मिनिटात? नाही आता नको, उद्या सकाळी केलं तरी चालतंय. उद्या? अरे पण काय काम आहे ते सांगशील का? नाही अरे तुझी नसबंदी रे. अच्छा, नसबंदी करायची. नसबंदी? तुझ्या अरे अरे माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवशी आणि आज माझी पहिली रात्र आहे आणि तू माझी नसबंदी करायला निघालास? अयो, सुरूच केलता होय कार्यक्रम. दादा थांबा 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 थांबा. का रे बाबा, आधीच माझ्या डोक्यावर वजा आहे. अहो तेच म्हणायला लागलो, देशाच्या डोक्यावर सुद्धा लोकसंख्येचं वजन आहे. दादा तुमचं लगीन झालेलं आहे का? झालंय की, एक मुलगी पण आहे. एक मुलगी आहे ना, मग आता थांबायचं, आता पुढचं मूल होऊ द्यायचं नाही. तुम्ही तुमची नसबंदी करून घ्या. नसबंदी? हा. 5 एकराचा काळा डाग आहे, तो काय मी माझ्या जावयाला दान करू? नाही, माझी नसबंदी करतो या. झालं झालं, थोडं राहिलं. फार लागलंय हो. कोणी मारलं? अहो काय सांगायचं तुम्हाला, भलाईचा जमानाच नाही राहिला. कोणाला काही चांगलं सांगायची चोरी झाली हो आता. 2 दिवस पाणी नका लागू देऊ जखमेला. काळजी घ्या स्वतःची. काय प्रेमानं सांगितलं तुम्ही, मी पण असाच प्रेमाने सांगायला गेलो, पण मला लईच तुडी लाव त्यांनी. अगं आय 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 आय. बापरे, फार दुखतंय का? थोडा वेळ झोपा इथे. नाही नाही, पुन्हा येतो झोपायला कधीतरी. नाही म्हणजे अहो आग्रह करू नका हो मला झोपायचं इथं. नाही नाही, घरी जाऊन झोपा वाटलंस तर. नाही नाही, झोपल्यामुळे नुकसान होऊ लागलं देशाचं. ज्याला त्याला घरी जाऊन झोपायचं पडलंय. अहो पण लोकसंख्येचा विचार कोण करणार? मुलं म्हणजे देवा घरचे फुलं म्हणे, पण एवढी फुलं काय करायची? फुलाचा पाऊस काय करायचा? आता तुमचं लगीन झालंय का? नाही. माझं पण नाही झालंय लग्न. मग
नाही म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत? अहो माझं लग्न नाही झालं. सॉरी चुकून विचारलं. पण लग्न झाल्यानंतर आपण एकावरच थांबायचा हा? आपण चुकून म्हणलो मी, आदराने बोललो. आपण एकावरच थांबायचो. बरं. कसं आहे, मी उद्या जिल्हा आरोग्य केंद्रात जाणार आहे. मीटिंग आहे ना, तिथंच अर्ज टाकून देतो. नर्सला रंगीबेरंगी ड्रेस घालायची परवानगी द्या म्हणून, म्हणजे पेशंटला पण बरं वाटन आणि तुम्हाला पण. काय त्या लाल पंजाबी ड्रेस मध्ये काय भारी दिसता तुम्ही. तुम्हाला कसं माहिती? समाजसेवक म्हणल्यावर समाजावर बारीक लक्ष ठेवावंच लागतं ना. उद्या घालून या तुम्ही तो ड्रेस, म्हणजे तुमची हरकत नसन तर. डॉक्टर नाहीये उद्या ते जिल्हा आरोग्य केंद्रात मीटिंगला आहेत. नाराज नका गड्या हो, मी येतो ना पुन्हा कधीतरी निवांत. हा आय 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 आय. सरळ बस की ग जरा. दे घ्या आई साहेब. खा. हा. आ, हे काय चाललंय आई? दिसत नाही का कोंबड्यांना खायला घालते? काजू बदाम मग काय झालं? घरात कोण आहे खायला? म्हणून कोंबड्या ना पोरी नाहीत काय? त्या काय खाऊन पिऊन जाणार लोकांचा वंश वाढवायला. आपल्याला काय? मला ना तू नको का? तुला म्हणलं ना एकदा निवडणूक होऊन जाऊ दे म्हणून. मला नको सांगूस त्या निवडणुकीचं. अरे घरात वंशाला दिवा नाही आणि सरपंच होऊन असे कोणते दिवे लावणार आहेत? मायला ही तर 7 वर्ष झाली. लय आदळपट करतो या. आम्ही काय पाहत नाही काय आता? अरे इथं लेकरू व्हाय तयार नाही आणि तू म्हणतोस ऑपरेशन कर. अरे तो आता केलंच पाहिजे डिगुळ्या. अरे काय तू काय पिऊन आलास का काय? शुद्धीत सांगायला लागलो. अरे तुला लेकरू होत नाही म्हणून लोक काय काय बोलायला लागलेत गावात. काय जाऊ सांग की. नको. अरे सांग ना. नको माझं तोंड उघडायला लाव. अरे बोल की देवा. म्हणायला लागले डिगुळ्या कणू मिळाला पण लेख नाही झाला. यांच्या मायला यांच्या कायला आपलंच नान खोटय. बाजीवर कायला राग काढतो तुडशी उग. अरे तू आहे म्हणून म्हणायला लागलो. तुझ्या सारख्यांनी नसबंदी केलीच पाहिजे रे. कशाला? म्हणजे कारण होईल. लेकरू का म्हणून होत नाही त्याला? आता मला सांग, लेकरू होण्यासाठी 10,000 तर घातले असते ना तो. जास्तच. मग आता न होण्यासाठी 1000 घेऊन मोकळा होय, म्हणजे तेवढीच वसुली. वर पुन्हा मानाने जगायला मोकळे. बस बस. मग बसा. साखर जास्त टाका वहिनी. धन्यवाद धन्यवाद. गावकरी बंधू आणि भगिनींनो, खंडेराव सारख्या तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्यामुळं आज आपल्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकानं घेतलं जाते. आपल्या गावाला 125 नसबंदीचं टार्गेट असताना खंडेरावांनी जीवाचं रान करून 800 लोकांना नसबंदीसाठी प्रोत्साहित केलंय आणि हा एक मोठा विक्रम केला. आता लवकरच आपल्या गावाला यासाठी पुरस्कार मिळणार आहे. पण खंडेराव सारख्या युवकाची आपल्या गावाला गरज आहे म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केलाय. आता यंदाच्या निवडणुकीत आम्ही गावासाठी काय केलं असं तोंड वर करून विरोधकांनी बोलू नये अशी आमची अपेक्षा आहे. आणि आता या धडाडीच्या कार्यकर्त्याला मी 2 मिनिटं बोलायची विनंती करतो. खंडेराव या. कशाला मला मंचावर उपस्थित नारळवाडीचे सरपंच साहेब, नारळवाडीचे इतर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि बंधू भगिनींनो आणि मातांनो, खरं तर आजच्या या सत्कारामुळं मला मनापासून आनंद झालेला आहे. पण हे श्रेय माझं नाही. फुकटचं श्रेय लाटणारा मी माणूस नाही. आयत्या बिळावर नागोबा होण्याचं पण माझं स्वप्न नाही. आज हे काम ज्यांच्या पाठिंब्यामुळं आणि प्रेरणेमुळं मी केलं त्या वसंतरावांचा खरं तर आज सत्कार केला पाहिजे.
त्यात जरी विरोधी पक्षात असले तरी सुद्धा आपला नारळवाडी हा गाव देशात 1 नंबर होण्यासाठी त्यांची जी धडपड आणि तळमळ चालू आहे ती बघून मी पार येडा झालोय. आणि त्या गोष्टीमुळे मी या कुटुंब नियोजनाच्या कामात स्वतःला झोकून दिलेलं आहे. आज 800 जणांची नसबंदी केली. आणखी मला देवानी पाठबळ दिलं तर सगळ्या गावाची नसबंदी करायची माझी इच्छा आहे. धन्यवाद. वार माझ्या वागा, तू खुश करून टाकलंस एकदम मला. बोल, तुला काय पाहिजे बोल. साहेब, एकच इच्छा आहे माझी. मला तुमच्या नारळवाडी विकास पॅनल तर्फे तिकीट द्या गाड्या. ते तर अहो आमचा टेलर बी तेच म्हणतोय. मला शिलाई देऊ नका, पण मला तुमच्या पॅनलचं तिकीट द्या बघा. असं नारळवाडी विकास पॅनल म्हणजे हरिनामाचा सप्ताह वाटला का काय तुम्हाला? येईल त्याला प्रसाद द्यायला. मी खंडेरावाला तिकीट द्यायचं ठरवलं. साहेब, तू रडू नको, लोक आपोआप रडतील. अहो, या खंडेरावाच्या घराचा अजून पत्ता नाही आणि याला कुठं तिकीट देत असं साहेब? आता तुमचं एवढं मोठं घर आहे, काय फायदा? तुमच्या बायकोला तुम्ही तुमच्या घरात सापडत नाही. संध्याकाळ झाल्यानंतर जनतेचं तर विचारूच नका. काय कामाचं एवढं मोठं घर असून? म्हणून तुमच्या वार्डातून यंदा या खंडेरावाला तिकीट द्यायचं ठरवलंय. मग मला अपक्ष उभं राहावं लागल. धमकी देऊ नका, उभं राहा. बसलं येत साहेब. माझं तयारीला लागा, काम सुरू करा. धन्यवाद अरे साहेब. बघा, मी याला तुमचे म्हणतात उपकार नम्रता. कधी नाही विसरणार. तुम्ही चिडत जाऊ नका, बीपी वाढन तुमचं. ओ खंडेराव, आतमध्ये कुणाला सोडू नका, इथंच बसून राहा. हा, मी येऊ का? काय जेवण आहे का आतमध्ये? नाही. बसा इथंच. कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. माणूस एखाद्याकडे थकवा घालवायला जातो तो माणसाने फुरंगुटून बसायचं काय? तेवढ्याच कामापुरतं आहे ना म्या. मग काय करायला पाहिजे होतं? नवऱ्यानं तुला सोडली, मी सांभाळलं. नवरा तुला महिन्याला फटके देत होता, मी पैसे दिले. तुला एवढं मोठं कटलरीचं दुकान काढून दिलं, आणि काय करायला पाहिजे होतं तुझ्यासाठी? ते काय नाही, या निवडणुकीत मला तुमच्याकडनं उभं करा. हा का? पैसे पुरत नाहीत होय? पैसे पुरतात व, पण तुमची सोबत पुरत नाही बघा. आणि तसं बी हे असं चोरून भेटण्यापरीस ग्रामपंचायतीत निवडून आले की नाही की राजरसपणे आपल्याला हिंडता बी येईल आणि लोकांना तोंड भिरायचं नाही बोलाया. आपण कुठे गावी गेलो तर. एवढ्या उशिरा सांगितलं वय? उशिरा कसलं? अर्ज भरलं तर कोणी अजून? नसल जमत तर तसं सांगा. त्या दौलतरावास निगळ घालती तसं बी लई दिवसापासून माझ्या डोळा आहे त्यांचा. मॅच आपली येडी तुमच्या नादाला लागून बसले. ए नाही नाही नाही, हे बघ, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ, त्या खंडेरावच्या जागी मी तुला उभं करतो. नाहीतर तुझं कटलरीचं दुकान आहेच ना त्या वॉर्ड मध्ये. खरं सांगतायचा? मग आता बघाच, लोक की नाही अगदी डोळे झाकून मला मत देतील की नाही ते. तुझ्याकडे डोळे झाकून राहील असं कुणी मला वाटत नाही. आणि एकदा झाकले तर पुन्हा उघडील असं वाटत नाही. म्हणजे बघत राहील ना असं तो टका मका टका टका. आता वाजले की 12, कोण आलं? बाप, इथं वहिनीची गाडी दिसू लागली. वहिनी आल्या, माझा निरोप पोचला, साहेब आता बोंबला. साहेब, काय वाजते? साहेब दरवाजा उघडा. साहेब, साहेब, अहो सिरियसली घ्या, काम अर्ध्या टाका. दरवाजा उघडा साहेब. साहेब, अंजली वहिनी आल्यात. अरे बापरे, तुम्ही कपडे घाला ना पटकन. कुणाचे? माझे कपडे. अरे हिचं काय करायचं? मी झोपतो ना हिच्या बरोबर. वादळा देणे ठेवून. म्हणजे मी झोपल्यासारखं करतो, तुम्ही ओरडल्यासारखं करा. म्हणजे वहिनींना वाटण माझंच लपड यांच्या बरोबर. म्हणजे सारखं सारखं असं करायचं? हो हो, म्हणजे नाटक. वारे माझ्या वागा, काय टाळकं रे तुझं. वा वा वा. कपडे घाला ना साहेब.
हे धंदे करण्यासाठी तुला सांभाळला होय रे भावासारखा हरामखोर. तुम्ही सोडा होती. नाही नाही मला तू सोड आता. मी सोडणार नाही या कृतज्ञ माणसाला. अहो कृतज्ञ असं होय तेच असेल मग. तुम्ही रागाच्या भरात बोलता असं काही करू नका. तुम्ही सोडा आधी. चला बाबा आधी. चला म्हणलं ना. चला म्हणलं ना. या लवकर बाहेर. सोड तिला. लाज नाही वाटत काय? येऊ दे वहिनीचं बघतो काय ते सांगतो. मी बघतो तिला. ओव्हर होतंय अनॅचरल. अहो जाऊ द्या. माणूस आहे चुकतो. किती रागवताय आणि कशा पायी रागवताय. चला आता. काय चला आता काय? अरे याला काय माणूस मारायचं काय? आता याच्या जागी मी असतो त्या बाई बरोबर तर मला माहितीये तुम्हाला झेपणार नाही. काय म्हणाली? नाही त्याला माणूस तसा लागतो. मग तुला काय म्हणायचंय? तुला काय मी महाभारतातलं शकुनी वाटलो काय? शकुनी नाही शिखंडी. मग असं बोल ना काहीतरी. शिखंडी. शिखंडी जरा लांब बसली तिच्यापासून. शिखंडी तुम्हाला शिखंडी म्हणते? तुम्हाला टाकून बोलते? अगं तुला माहित नाही मी एकदा ठरवलं ना तर काय करीन ते. तू अजून मला ओळखलेलं नाही. मला एकदा राग आला ना तर मी काय करणार नाही. कुठं काय करणार नाही. काय करणार नाही. करणार नाही काय मी. मला माहितीये तुम्ही काय बी करू शकत नाही. नाही एवढा जर का तुम्हाला राग आला असता तर तुम्ही तुमच्या आईचं बोलणं ऐकून त्यानं एखादा नातू दिला असता. पण काही केलं का? नाही मी समजू शकते. आता तुमचं वय झालंय ना. नाही वय नाही. वयाचा प्रश्न नाही. काय वय झालं म्हणून मी तुझ्या जवळ येत नाही असं नाही काय? काय निवडणूक जवळ आली म्हणून मी तुझ्यापासून लांब राहतोय काय? उद्या काहीतरी भानगड झाली आणि तिसऱ्या मुलाचं लफडं व्हायला नको आणि निवडणूक रद्द व्हायला नको उगाच. कारण कोणतं बी असे नका. पण माझी खात्री आहे मला सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्या बी बाईकडे जाऊ शकत नाही. हिच्या बोलण्याचा मला त्रास होतोय पण हिच्या मूर्खपणाचा मला आनंद पण होतोय. चला ना. मी कुठं नाही म्हटलं उगाच काहीतरी. सोड आता सोड. अंजा आपल्या कामाला. आता काय काम आहे? आता पोलीस येतील त्यांच्या हातापाया पडायचं. दुसरं काय? पोलीस नाही तर काय? वहिनी काय साध्या सुद्या वाटल्या काय तुला? त्यांना सगळं माहित असतं इथं कोण येतं कुणा बरोबर येतं. पण आजवर वहिनी इथं कधी आले नाहीत ते. याच्या आधी तू ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचं तिकीट मागितलं होतंस का कधी? असं म्हणजे तूच सांगितलं म्हण की. साहेबाच्या भल्यासाठी काही पण करू शकतो मी. साहेबांच्या भल्यासाठी स्वतःच्या भल्यासाठी म्हण की. आता माझं साहेबाचं राहू दे. पोलिसांनी जर तुला इथं पाहिलं तर लईच वाबाटा होईल गाड्या तुझा. असं मग आता मी काय करायचं सांग की. अगं आता काय करायचं? आता एक काम कर. साहेबाला फोन कर. म्हणाव साहेब माझं चुकलं. आता मला ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचं तिकीट नको म्हणाव. अरे बा पोलीसची गाडी आहे काय? अरे देवा. अरे लोक शांत व्हा शांत व्हा. इकडे लक्ष द्या. खंडेराव माने एवढा सुशिक्षित मुलगा चांगला समाजसेवक पण साधं निवडणुकीचा अर्ज भरता आला नाही. चुकीचं उत्पन्न दाखवलं म्हणून अर्ज बाद झाला. काय करायचं अशा अर्धवट शिक्षित लोकांचा? काय हो मामा? होय 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 होय. हा त्यापेक्षा आमच्या पॅनलची लोक बरी. अंगठा मारतील पण काम चोख. काय म्हणून म्हणतो आमच्या हायकमांड पॅनल शिवाय या नारळवाडीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शिमग्यानं जाळला हो थंडीचा बहर, गरमीच्या महिन्याचा म्हातला कहर. शिमग्यानं जाळला हो थंडीचा बहर, गरमीच्या महिन्याचा म्हातला कहर. वैशाखाचा वनवा हो गारव्याची मानवा हो, हे वैशाखाचा वन
मानवा हो गारव्याची मानवा हो कापराची कुणी माझी दगदगते उकाड्यानं बाई मला धाप लागते 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 जवानीचं वय जणू आगीचं बंबाळ जाळावी न जाळी मला मदनाचा जाळ जवानीचं वय जणू आगीचं बंबाळ जाळावी न जाळी मला मदनाचा जाळ भरामध्ये माझी विषय जीवाचे कपासाविषयी भरामध्ये माझी विषय जीवाचे कपासाविषयी लाले लाल काय माझे बघ बघते उकाड्यानं बाई मला धाप लागते 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 घामानं मिळाली चिंब चोळी दाटते पैठणीची अडचण नको वाटते घामानं मिळाली चिंब चोळी दाटते पैठणीची अडचण नको वाटते पदराचं ढळणं ग लोचटांचं जळणं ग पदराचं ढळणं ग लोचटांचं जळणं ग दाटलेली चोळी माझं वय सांगते उकाड्यानं बाई मला धाप लागते 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 कुणीचं न बाई माझी गत जाणली गुलाब्यानं लसीवर लसी आणली कुणीचं न बाई माझी गत जाणली गुलाब्यानं लसीवर लसी आणली आला कुणी दिलदार दिलं त्यानं घरी घर आला कुणी दिलदार दिलं त्यानं घरी घर त्याच्या बाई बाई रात रात जागते उकाड्यानं बाई मला धाप लागते 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 वैशाखाचा वनवा हो गारव्याची मानवा हो वैशाखाचा वनवा हो गारव्याची मानवा हो कापराची कोणी माझी धगधगते उकाड्यानं बाई मला धाप लागते उकाड्यानं बाई मला धाप लागते हे उकाड्यानं बाई हिला धाप लागते 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 ऐका ऐका मंडळी आमच्या दौलतरावाचा कोंबडाच निवडून आला पाहिजे कोंबड्यालाच मत द्यायचं बरं का नाहीतर येणार नाही पुन्हा तुमच्या गावात सांगून ठेवते लक्षात ठेवा कोंबडा 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 कापून खायचा कोंबडा कापून खायचा भरभर चला कोंबडा कापून खायचा कोंबडा कापून खायचा कोंबडा ठेवा चुलीवर कोंबडा ठेवा चुलीवर कोंबडा
ठेवा चुलीवर. ए, थांबा थांबा. जोरात चालू आहे साहेब. हे घे. कशाला उगाच मला? तुला काय वाटलं तुला दिले? या यादीप्रमाणे घराघरात वाटून टाक राज्याला. असं? बघा याला म्हणतात निष्ठा. तुझं चालू दे. मी सरपंच झालो ना की तुला खताची एजन्सी घेऊन देतो. मला बस बोंबलत. घोषणा दे ना जोर जोरात. कोंबडा ठेवा चुलीवर. कोंबडा ठेवा चुलीवर. अहो मॅडम पट्टी बांधाव पटकन. हा पण कुठं? अहो फार जखम झालीये, सहन होईना सांगता येईना हो. अहो हो पण मला जखमच दिसत नाहीये तर मी पट्टी कशी बांधणार? तुम्हाला दिसत नसली तरी माझ्या हृदयात खूप मोठी जखम झालेली आहे. हो का? तुमच्या हृदयाला मला नाही पट्टी करतायत. याला काय अर्थ आहे? आरोग्य केंद्र म्हणल्यावर पेशंटवर उपचार झाले पाहिजे. मी आरोग्य मंत्र्याकडे कंप्लेंट करीन. असं ठीक आहे. अहो पट्टी इंजेक्शन कशाला? कुठं टोचिता? अयो थोडं वर लावा ना. हो मस्त वाटायला लागलो एकदम. तुमचं म्हणणं मला पटतंय पण आता मी काय सांगते ते ऐका. तुम्हाला निकालाचं टेन्शन आहे ते बरोबर आहे पण इथं घरात मला तुमच्या आईचं टेन्शन असतं. त्याचं काय? आईचं काय? तिला माहित नाही काय आपल्याला तिसऱ्यांदा मूल झालं तर मी सरपंच होऊ शकत नाही? ते उगाच उगाच काहीच माहित नसल्यासारखं दाखवते. माहितीये त्यांना म्हणून तर तुमचं पॅनल निवडून येऊ नये म्हणून देवळात नवस बी केलंय त्यांनी. आईला इथं आपला पोरगा सरपंच व्हावा आमदार व्हावा म्हणून आया नवस करतात आणि आमची आई बघा म्हणलेलंच आहे ना, आई तिन्ही जगाची भिकाऱ्याविना स्वामी. म्हणजे काय काय अहो काय बोलताय? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. हा तेच तेच काहीतरी पण असं कोणी बी म्हणत नाही. पण मी म्हणलंय ना आता. अहो पण झोप गमची सांगते मला उगाच कायचे तरी उगाच काय. मी बी ऑपरेशनच करून टाकते. मला बी नको तिसरं मूल. रोजची यांची कटकट कोण ऐकल? आजी आजी आईला सांग ना ते ऑपरेशन करून घेणार आहे म्हणून. आम्हाला भाऊ मिळणार नाही. आई आजीला सांग ना. ऑपरेशन करताय? मला नातू नाही मिळणार. ऑपरेशन करताय. अगं आई अगं हे काय करते तू? ते माशाचं कशाला फोडतेस? अगं पोरी खेळतात त्याच्या बरोबर. आम्ही कुणाबरोबर खेळायचं? आम्हाला नातू नको? घराण्याचं नाव कोण चालवणार? या पोरी जातील सासरी. एवढी मोठी इस्टेट काय करायची? हे बघ उद्या सकाळी निवडणुकीचा निकाल आहे. मी एकदा निवडणूक हारलो ना की एका झटक्यात तुला 2-3 नातू देतो. मग तुझ्या बायकोला पाठवून दे. आता नाही नाही आता नाही. हा ती कशाला आणि इथं? हा पसारा आवरायचा कुणी? मला शेंड्या लावतोय.
मी धरून फक्त 5च मेंबर निवडून आले. बाकीचे साले सगळे शोभेची खेळणी. शोभेचे बाहुले. तेच रे, समजलं मास्तरड्या? मला वाटतं ते याच्या नादानं माझी भाषा सुधरल, पुन्हा जास्तीच बिघडली. साहेब, अहो त्या कटलरीवाल्या त्याला तुम्ही उगाच तिकीट दिलं. गावातल्या सगळ्या बायका आधीच त्या भटक भवानीवर दात खाऊन तिला भटक भवानी नाही म्हणायचं रे भडव्या. वहिनी आल्या वाटतं. हे काय, कुठल्याही बाईबद्दल कधी वाईट बोलू नये. आपला पराभव झाला म्हणून काय झालं, पण कुणाच्या चारित्र्यावर कधी ताशेरे उडवू नये. अहो शिंतोडे. बायको कुठे? मला वाटलं आल्या. तुझ्या काय? मी एक बोलू का? बोला. आता काय? निवडणुकीत तुम्ही पैसे वाटपाचं काम खंडेरावाकडे देऊन फार मोठी चूक केली. त्याने पैसे तर वाटले नाहीतच, उलट आपण हारल्यावर गावभर पेढे वाटत सुटलाय. खंडेराव. मग काय झालं निवडणुकीत? अगं निवडणुका कशा असतात तुला माहितीये ना अनु? अनु? तुझ्या घरी लाडाने तुला अनुच म्हणतेत ना? हो. मग अनु तुला म्हणू का नको म्हणू? माझं ब्लड प्रेशर चेक कर का जरा. आता काय झालं? अगं छाती धडधड करायला लागली माझी, रक्त सळसळतय, इतकं अनइजी व्हायला लागलंय मला. तुला कळ ना मला काय होतंय ते? कळतंय. हा मग कर ना काहीतरी इलाज, दे ना काहीतरी औषध. थांबा, मी डॉक्टरने बोलून आणते. नको, तूच कर ना माझा काहीतरी इलाज. हे बघा, हे बरं नाहीये. अगं बरं नाही म्हणून तर आलो ना, कर ना माझा इलाज. ए सकाराम. सकाराम. आलो आलो साहेब. अरे या खंडेरावान तुला पैसे दिले होते? दिले होते ना, 500 रुपये दिले होते साहेब. मग अहो साहेब, तुम्ही जरा पुढे चौकशी करा. मी जरा माझ्या पद्धतीने चौकशी करतो या सकारामची. तसं का होईना, आपल्याला काय. अरे सख्या, मगाशी काय म्हणलास? मगाशी काय म्हणलास? मला निवडणुकीत पैसे मिळाले नाही म्हणून. नाही मिळालं ना? अरे मग काय म्हणालास, खंडेरावाने पैसे दिले म्हणून? ते तर माझ्याकडे उसने कडले ते परत केले. तुझ्या मायला तुझ्या साहेबासमोर सांगायला जीभ झडली होती वैरे. आता मला का माहित? ना माहित, तुम्ही जसं विचार तसं मी सांगितलं. चला साहेब, आता तुम्ही दुसऱ्यांदा सरपंच झालात. अहो या टायमाला तरी लोड शेडिंगचा प्रश्न सोडवा. साहेब उकडतंय म्हणून दारू प्यायला बसावं लागतं असं उघड्यावर. बरोबर बोलतोय. अगदी बरोबर आहे. मायला या लोड शेडिंग न लय डोकं खाल्लंय गाड्या. शेळग्या, मुख्यमंत्र्यांना फोन लाव. माझा इनकमिंग बंद झालाय. मायला तुला आउटगोईंग म्हणायचंय काय ते? अच्छा लावतो. पण सरपंच साहेब, मुख्यमंत्र्यांचा नंबर कोणाच्या नावाने सेव्ह आहे? मुख्यमंत्र्यांचं नाव काय तुझ्या बायकोच्या नावाने सेव्ह असेल होय रे? यायला घेपत नाही तर घेतो कशाला रे सोंडक्या? मुख्यमंत्र्याचं नाव आठवत नाही तुम्हीच? मुख्यमंत्र्यांचं नाव साहेबाला बी आठवत नाही. आपली चेष्टा केली. मुख्यमंत्र्याचं तर तोंडात नाव. साहेब दारू डुप्लिकेट आहे. अरे मुख्यमंत्री तरी कुठं ओरिजिनल आहे? हा, दारूचं नाव लक्षात राहतंय पण मुख्यमंत्र्याचं नाव. अरे पोरा, बाबा कुठे तुझा? बाबा कशाला? मी आहे की. सांगा काय पाहिजे? या नमस्कार. काय हो, या खंडेरावानं पैसे दिले ना हो तुम्हाला? खंडेरावानं मला मतदानाच्या आदल्या रात्रीच 2000 रुपये दिलं आणि म्हणाला उधारी पिटली आणि इथून पुढे नवीन खातं चालू करा. ए बाळू तात्या, मी तुला पैसे दिल्यानंतर साहेबाच्याच पॅनेलला मत दे असं म्हणलं होतं का नाही? पण तू मत द्यायचं पैसे दिलं होतं का? मत द्यायचेच पैसे दिले होते मी, पण असं डायरेक्ट सांगितलं असतं तर आचारसंहितेचं लफडं नसतं का झालं? किती लफडे होतात आचारसंहितेचे.
पण हा विरोधी पार्टीचा, याने कोंबड्याला मत दिलं. उगाच काय बोलू नका. काही बोलू नका. मला सांगा, तुम्ही कोंबडा इड्या विकत नाहीत? त्याचा काय संबंध? इलेक्शनच्या काळात विकत होता हा माणूस. माळकरी माणसं जम्मू जम्मू फुकट विड्या वाटीत होता. श्रावणात सुद्धा कोंबड्या विड्या विकतो हा. म्हणून मी असा भडकलो. पैसे दिले मग उधारीच फेडून घेतली. मग त्या मायला कोणाच्या खांद्यावर विश्वासानं झोपायची सोयच राहिलेली नाही. साहेब, विश्वासाने खांद्यावर डोकं ठेवते, खांद्यावर मेल्यावरच झोपत असते. त्याला गाडीत बसा. पुढे चौकशी नाही करायची? चौकशी केल्याने सरपंच पद मिळणार आहे काय? पण माझ्यावरचा भ्रष्टाचाराचा कलंक पुसला जाईल. घरी चला, असलेले सगळे कलंक पुसून टाकतो तुमचे. आता गाडीत बसणार आहे का खांद्यावर नेऊ? बसा, आमच्या डोक्यावर बसा. आता कुठून आणले गे? चल रे, तू चल पुढे. आहे आहे आहे. काय झालं? मी हारलो म्हणून तू याला पेढे वाटायला सांगितलेस? हो, आता मला नातू होणार म्हणून देवापुढे पेढे ठेवायला सांगितलं. देवापुढे कुठलं, अख्ख्या गावात वाटीत होता. मग 10 किलो पेढे देवापुढे ठेवत असते होय, म्हणून गावात वाटले आपले. मग काय चुकलं त्याचं? काय चुकलं त्याचं? नाही, त्याचं काही चुकलेलं नाहीये. चुकलं माझंच. त्या नालायकाला जवळ केलं. ए, तू आत्ताच्या आता जा बघूया, हरामखोर. चल जा. त्या गरीबावर कशाला राग काढतोस? कशाला राग काढतो म्हणजे काय? मी याला लोकांना वाटायला पैसे दिले आणि या नालायकाने हडप केलं माहितीये. तो वाटतच होता. मी शपथ घातली त्याला, निवडणुकीपेक्षा घरचा वारस महत्वाचा. आणि मी लोकांना वाटले नसते तर तुमच्या आईनं जीव दिला असता. मी असं कवा म्हंटल? तोंडाने नाही बोलल्या त्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मला कळत होता. साहेब, निवडणुकाचं काय, दर 5 वर्षांनी निवडणुका येतात, कधी कधी तर 2 वर्षांनी पण येतात. पण साहेब, एकदा आई गेली की पुन्हा येत नसती. स्वामी तिन्ही जगा. बाबा, खरंच आई गेल्याशिवाय ते दुःख कळायचं नाही. ए आई, तुझं रडणं बंद कर. होईल तुझ्या मनासारखं. कधी होईल, हळूहळू. नाही, मला औंदाच नातू पाहिजे. डॉक्टर म्हटला आता झालं नाही तर मग लई अवघड होईल. कोण डॉक्टर बोलला? काय नाव रे त्या डॉक्टराचं? डॉक्टर कोण बोले? तू घेऊन गेला होता आईला त्या डॉक्टरकडे. अहो साहेब, आता फॅमिली प्लॅनिंगच्या क्षेत्रातलं माझं भरीव काम त्यांना माहितीये, म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली मला मदत करायची. हे आई, तू याचं काय ऐकू नका. मी कुणाचंही ऐकणार नाही. मला यंदाचा वर्षात नातू पाहिजे म्हणजे पाहिजे. आता नातू काय किराणा दुकानात मिळतो का आई? अरे, किराणा दुकानात मिळत असता तर तुला मस्का कशाला लावला असता मेल्या? बस झाला येत आहे, बस झालं. नाही, मला यंदाच्या वर्षात नातू देतो म्हणून सांग. वचन दे मला. अगं, ते काय आपल्या हातात आहे काय? अहो साहेब, तुमच्यावर लोक संशय घेतील असं काही बोलू नका बरं. राजकारण काय आईपेक्षा मोठं आहे का? लोक फ्लॅट साठी राजकारणातून बाद होते. ही तर आई आहे. तू गप्प बसतो का जरा? पण मी गप्प बसणार नाही. आधी माझ्या डोक्यावर हात ठेवून वचन दे. दे. तू पण. साहेब, एक आनंदाची बातमी आहे. सरपंच कोमेत गेलाय. कस काय? अहो, जिंकल्याच्या खुशीत दिवसभर दारू प्यायला आणि डायरेक्ट कोमेतच गेलाय. डॉक्टरने सांगितलं 24 तासाच्या वर काही जगत नाही. जा रे, जा. आपल्या सगळ्या मेंबरांना गोळा कर. आज संध्याकाळी मीटिंग आहे, म्हणाव. जाओ. हो साहेब. अहो पण हे वचन ते नंतर. अहो हे पुत्र राहू दे, नंतर काय नंतर आहे ना अजून? नाही, हलत नाही म्हणून विचारतो. परिस्थिती तशी चिंताजनकच आहे. नाही, चिंता आम्हाला पण आहे हो, म्हणून तर त्याला आम्ही इथं घेऊन आलो ना. प्रयत्न सुरू आहेत आमचे. नाही, प्रयत्न नका करू. म्हणजे हे बघा, जमत असेल तर सरपंच साहेबांना बरं करा. आणि जमत असेल तर सरळ नाही म्हणून सांगा ना. आम्ही त्याला गावाला घेऊन जातो परत. अहो, मी एक डॉक्टर आहे. प्रयत्न करणं हे माझं काम आहे. तुम्ही प्रयत्न करताय हो, पण गावच्या लोकांना कुठलं कळतंय? सरपंचाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर आग लावतील हो दवाखान्याला. काय सांगता? तर डेंजरस लोक आहेत होय सगळे. खर तर तुम्ही अशा लोकांच्या भानगडीतच पडायला नको होतं. आणि हे बघा डॉक्टर साहेब,
मी तुम्हाला बजावून सांगतो, जर सरपंचाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जाळून टाकीन मी हा दवाखाना. काय सांगता? काय सांगता काय? जाऊ तिकडे, पेशंट कडे जाऊन बसा. शुद्धीवर येईपर्यंत मी भडकलोच आहे, एकदम भडकलो मी आता. तुम्ही काय काळजी करू नका वहिनी, काय होणार नाही दौलतरावांना. हा, डॉक्टर आताच म्हणाले की त्यांना HIV दिलंय म्हणून. IV म्हणले असते, सलाईनला IV म्हणते. तेच ते काय ते. बरं आहे वहिनी, निघतो मी आता. काय गरज लागली तर मला ताबडतोब बोलवा, तसाच हवं ती. हा, बरं आहे. मनातून तू माझा नवरा कवाच बरा होऊ नये म्हणून प्रार्थना करत असशील. मी याला ह्याच्यामुळेच माझा नवरा दारू प्यायला शिकला. नाही तर काय मुर्दा कुठला, ह्याचं कधी भलं व्हायचं नाही. काय जाळायचंय का राजकारण? वहिनी कमाल आहे, कुठे मला बोलविलं साहेब. बरं झालं आलास ते. ओ चला आतमध्ये, चला चला चला. बस. हो खंडेराव, तुमची आयडिया लय कामाला आली. हो ना. मी दवाखान्यात गेल्याचं आणि तिथल्या डॉक्टरला शिव्या दिल्याचं लोकांना कळलं आणि लोक लय खुश झाले आणि म्हणाले की राजकारणी असावं तर असा. विरोधक असताना सुद्धा तब्येत बघायला दवाखान्यात गेले. साहेब तुम्ही गेल्यानंतर सरपंचाची बायको लईच कौतुक करीत होती हो तुमचं. असा मी स्वतःच्या कानाने ऐकलं. काय म्हणाली? साहेब एखाद्या बाईनं तुमची जरा तारीफ केली की लईच हुरळून जाता हो तुम्ही. बरोबर कळलं. तू तुझं काम कर. हे बघ, आईने तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला म्हणून मी तुला जवळ केलंय. तो तर एकच काम करायचं, आईला सांगायचं की मला आणखी 2 वर्ष तरी मूल होऊ देता येणार नाही. आता काय फायदा आहे, निवडणुका तर झाल्या. ते दौलतराव आता नाही जगत. तू फक्त आईला सांग, मग बघ मी कसं त्याच्या गटातल्या सगळ्या लोकांना मला पाठिंबा द्यायला लावतो. तुमच्या आईला सांगणं बरं दिसणार नाही, आणि तू नाही सांगितलं तर तुझं हे हसमुख थोबाड बरं दिसणार नाही. पण सरपंचाची बायको आहे ना, ती होईल सरपंच. आपण गावात असं पसरून देऊ की तिच्यामुळेच सरपंच मिळाला, तिनं देवाचा नवस फेडला नाही म्हणून. असं करून नाही जमणार साहेब. कसं आहे, आपण पैसे वाटू तवर लोक म्हणते नवस फेडला नाही, आणि तिच्याकडून पैसे आले की लोक म्हणते नवस फेडला, आपलेच पैसे जाते. काय करावं बरं? काय करायचं, असं काहीतरी तिच्याबद्दल पसरून द्यायला पाहिजे की तिच्या गटातच काय, पण तिच्या घरात सुद्धा कोणी फिरकायचं नाही. साहेब काय कान करा इकडं. अगं माझी बायकी. आई मला लई लाज वाटते. अगं अशी लाजत बसलीस तर वंशाला दिवा कसा मिळेल? अगं तुला बघून नवऱ्याला कसा चेवायला पाहिजे. या भया, पण यासनी 3रं मूल नकोय. अगं त्याला लहानपणी शाळेत बी जायचं नव्हतं म्हणून मी काय गप्प बसले वय. अगं त्याला 10 दिवस मास्तरनीच्या कडेवरनं साळला पाठवलं. अगं तवापासनं काय गोडी लागले म्हणतीस त्याला साळची. सुट्टीच्या दिवशी बी साळत जातो म्हणायला लागला. पण आई म्या काय म्हणताय, आपण त्यापेक्षा एखादं पोरग दत्तक घेतलं तर? त्यापेक्षा आपण बायकोच बदलली तर? मामा बोलावं काहीतरी, असं गप बसून काय होणार आहे?
मला वाटतं सरपंचांना बरं वाटण्यासाठी आपण यज्ञ केला पाहिजे. उगाच काहीतरी खर्चाचं काढू नका. अहो नुसता तुपाचा धूर काढायचा आणि 5-10 हजार रुपये घालवायचे. काय हो? नाही पण सरपंचाला बरं वाटावं असं काहीतरी करायला पाहिजे ना. नाही मी काय म्हणतो, निदान आपण अभिषेक तरी करू. बरोबर आहे तुमचं. वय यांच्या भावाला दक्षिणा मिळावी म्हणून ही मरमर. माणूस तिकडे मरायला लागलाय त्याचं काय नाही ह्याना. अहो पण आता देवाचं केलं त्यात काय बिघडलं? नाही बरोबर आहे हो तुमचं, पण दुसऱ्या कुठल्या बिमारीत देवाला साकडं घालायला काय वाटत नाही हो. पण या असल्या बिमारीत देवा पुढे कोणत्या तोंडाने जायचं सांगा की. का असं काय झालंय? तर काय सांगायचं तुम्हाला, ए त्या बरामदेच्या पिंट्यासारखं काहीतरी झालंय म्हणते. काय झालं पिंट्याचं? म्हणजे एड्स? अहो सोडा ना, बाहेर पेशंट वाट बघतायत. काय याची वाट बघताय? तो भाल्या बसलाय, त्याला काय ताट भरली? उग फुकट गोळ्या खायचा नाद लागलाय तुझ्यामुळं गावाला. अरे अजून हिथच वय नंबर नाही आला वय? नाही, आता ऑपरेशन चालू आहे म्हणून. तुम्हाला कशी कोणाचीच भीती नाही वाटत? माझं कसं आहे माहितीये का, मला नाही घाबरून मी कशाला घाबरू. सावट आता ऑपरेशन मोठं चालू आहे वाटतं. बरंच की. अरे ल्या का आता गावातल्या गावात ऑपरेशन व्हायला लागले. आता तालुक्याला जायची गरजच काय म्हणतोय मी. हे बेस झालं बघ. काय बरं झालं बघ. बरं झालं. आता माझ्यामध्ये तिसऱ्या बाळणपणाची ताकद नाही. अगं आपल्याला कुठं आताच लेकरू पाहिजे. आता तुम्हीच तर आईसने सांगत होता ना, निवडणूक हरलो की लगेच नातू देतो. हरलोय कुठे अजून आपण. दौलतराव कोमात गेलाय. डॉक्टर म्हणाले की फार फार तर 2 दिवस जगल. मग आपल्याला कमी पडलेली 1 शीट मी निवडून आणतो का नाही बघ. आणि एकदा का माझी सरपंच पदाची टर्म संपली की मग आपण नातवाची तयारी करायची. पण मी म्हणते नंतर तरी काय गरज आहे? आपल्याला सोन्यासारख्या 2 पोरी आहेत. मग आपल्या विस्टेटीला वारस नको, उगाच जावयासाठी मरमर करायची असं म्हातारीचं म्हणणं आहे. आणि परत भी मुलगी झाली तर मग त्याच्या पुढल्या टायमाला होईल पोरगा. आपल्याला किती लेकरं झाली तरी जड आहेत काय? आणि माझा काही विचार केलाय का? कमी नुसती पोरं बनवायची मशीन आहे. ए डोकं नको खाऊ उगाच माझं. आधीच मला ताप झाला निवडणुकीचा. ते लाईट बंद करा आणि झोप गुपचूप. काहीतरी ऑपरेशन अगदी साधं आहे, पण त्यांना डायबिटीस आहे आणि त्याच्यामध्ये रक्तातली शुगर इतकी वाढलेली आहे की दुसरे काही उपचारही करता येत नाहीत. पण वाचते ना ते. तुम्ही आणि ते वसंतराव दोघेही अगदी देव आहात देव. अहो त्यांच्या बायकोलाही काळजी नसेल इतकी काळजी करताय तुम्ही त्यांची. करावीच लागणार आहे. फोन वाजायला लागलाय तुमचा. घ्या घ्या येतो मी. नमस्कार वसंतराव. खूप सिरियस आहे तो सरपंच. मी काहीही सांगू शकत नाही. मी काय करू? जे काय करायचं ते लवकर करा म्हणजे झालं. ते जायचे चान्सेस जास्त आहेत हो. आणि ते जर गेले तर मी पण गेलो. समजा ते जर गेलेच तर तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना तुमच्या पाठीची. पण त्यांचे लोक त्यांना शहरात न्यायचं म्हणतात. अहो शहरात नेऊन तरी काय होणार आहे? आता तुम्ही इथले एवढे मोठे डॉक्टर, तुम्ही त्यांच्यावर काही इलाज करू शकत नाही. आता शहरातला डॉक्टर तरी वेगळं काय करणार आहे? तुम्ही सांगत आहे ना बरे होतील म्हणून. सतत सांगत राहा बरे होतील बरे होतील. एका वेळेस झाले तर वाचतील. पण वाचणार नाही हो. मला पण डायबिटीस आहे. मी डायबिटीसचा खूप अभ्यास केलाय. त्यात किडनी फेल झालेली आहे आधीच. बघू? काही बघू नका. अहो तुम्ही तरी किती किती बघणार हो. फक्त दवाखान्याचं बिल वसूल करायचं बघा म्हणजे झालं. नाही 1 नंबरचा कंजूस माणूस आहे म्हणून म्हणतो. आमच्या साहेबांच्या बाबतीत असं का म्हणून झालं असेल? देव माणूस बिचारा. अहो माझ्या तर बायकोने जेवणच सोडलंय साहेबांचं असं कळल्यापासून. सारखी तिची विचारपूस करायची येता जाता साहेब. आत्ता इच्छा. अरे साहेब एकदम वर गेल्यागत बोलतोस की. मामा कुणीतरी नक्कीच माझ्या नवऱ्यावर करणी केलीये बघा. अहो करणी कशाला करायला पाहिजे? हा इथं आपल्याच माणसांची करणी धड नाही तवा असली बिमारी व्हायचीच की. कसली बिमारी? डॉक्टर काही बोलले का? अरे
म्हणजे तुम्हाला ती माहिती नाही? नाही बा. अहो समत्या गावात झाले की काय साहेबासनी त्या बरामद्याच्या पिंट्यावानीच बिमारी झाली आहे म्हणून. अगं बाई, म्हणजे एड्स? अरे देवा देवा देवा, माझं नशीब फुटलं की ग बाई. अहो वहिनी रडू नका, लोक ऐकत्याल. अहो काय आता बाकी राहिलंय सांगा की, काय बाकी राहिलंय? मला संशय होताच या मुर्द्याला बाहेर शेण खायची सवय हाय म्हणून. अव रातीला गेलं की पाटच घरला येत्यात. अव नसता डोईला काय? डॉक्टर साहेब. काय? डॉक्टर साहेब, यांच्या बिमारीबद्दल तुम्ही मला का नाही सांगितलं सा? आम्ही प्रयत्न करतो आहोतच ना, आणि हा आजार कोणालाही होऊ शकतो. मला बी? हो, आता घराण्यात असेल तर होऊ शकतो. या एका मुर्द्यामुळं माझ्या घरातली एक माणसं रडू नको. मरणार. असं व्हायचंच की. अहो, असला आजार झाला म्हणजे माणूस मरतोच असं नाही. आता माझंच उदाहरण घ्या ना, मलाही सेम प्रॉब्लेम, हाच आजार. तुम्हाला बी? हो, पण मी टेन्शन घेतो का? डॉक्टर, तुम्ही तर सरळ साधं दिसताय साकी. अहो आहेच मी साधा आणि सरळ, पण दवाखान्यामुळे बाहेर जावं लागतं, बाहेरचं खाणं खावं लागतं, त्यामुळे असले आजार होणारच. तुमचा नवरा पण. त्याला तर सवयच आहे नको तिथं बाहेर तोंड घालायची, मग घरचं कशाला गोड वाटल? अव ह्यालाच विचारा की, ह्याच्या तोंडूनच ऐका सांगतोय बघा, माझा नवरा ह्याच्या बायकोच्या माग माग असतो या. बरं मी येतो. या आत्ताच्या आत्ता घरला जातो आणि बायकोला जाऊन विचारतो साहेबाला काय काय खाऊ घालते काय माहित. साहेबाला बिमारी झाली म्हटल्यावर तिला बी असणारच, आणि तिला आहे म्हणजे मला तर नक्कीच असणार. आईला साहेब, सरपंच शुद्धीवर आलाय, कळलंय मला. काय व कुठं शेण खाल्लं सा? हा, माझं काय चुकलं काय? सांगा की सांगा. मला जर ही बिमारी झाली तर तुम्हाला सोडणार नाही, सांगून ठेवते. अरे बापरे, काय तुला झोप येत नाही काय? काय हात आहे का तुळई आहे? हॅलो. अहो ते तुमचे दौलतराव गेले साहेब. कुठे गेले? गेले? अरे मग तुम्हाला 2 तास आधी का नाही सांगितलंस? इथं मी काय करून बसलो तुला माहिती आहे काय? अरे जरा चूक झाली तर काय घोटाळा होईल? असं काय केलं तुम्ही साहेब? अरे तर कसं सांगायचं तुला? अरे तू मला आधी का नाही सांगितलंस रे? अरे तू जर मला 2 तास आधी सांगितलं असतंस तर. अहो 15 मिनिटापूर्वी ते गेलेत. ही गोष्ट 2 तास अगोदर मी कशी सांगणार तुम्हाला? वंशाचा दिवा आता आम्हाला दिसणारच नाही. पोरग पुन्हा लागलाय आता निवडणुकीच्या नादी. अरे कालपासून आम्ही उपाशी बसलोय, पण त्याला त्याची चिंताच नाही. आज सरपंच जाऊन 1 महिना झाला. आता नवीन सरपंच बघायला पाहिजे की नको? आता माणिक मामा तरी किती दिवस काम बघणार? बरोबर. मग आधी सरपंचाच्या जागेसाठी फेरनिवडणूक, मग पुन्हा सरपंचाच्या पदासाठी निवडणूक. सरपंच साहेबांचा एक पुतळा व्हायला पाहिजे. वहिनी, निवडणूक झाल्यावर पहिलं काम मी तेच करतो. पुतळेच बसवा. गावात पाणी नाहीये धुवायला. तोंड त्याचा काही विचारच करू नका. आता मेल्यावर तरी माझ्या नवऱ्याला विरोध करायचं सोडा की. तुमच्या ह्या तानापायीच माझा नवरा दारू प्यायला लागला होता. तुमच्यामुळेच माझा नवरा मेला. आता माझं कसं होणार? मला कोण बघणार? एवढं तोंड वर करून बोलतायसा. तुम्ही येणार आहेसा का? वहिनी रडू नका.
अहो एकदा रडायला लागलात की भावनेच्या भरात तुम्ही काय बी बोलता. हे बघा, आता तहसीलदारानं दिलेल्या निवडणुकीची तारीखच मी जाहीर करतो. हा, येत्या 16 तारखेला सरपंच पदाच्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात येईल. काय समजलं? तू म्हणलास तुम्ही दुपारचं जेवला नाही तर संध्याकाळी नातू येईल. तरी ते दुसरा दिवस संपत आला तरी त्याचा पत्त्याच नाही. काय जाळायचंय का ते राजकारण? याला काय अर्थ आहे? तुम्ही काळजी नका करू. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि वसंतरावला घेऊन येतो. इथं आई बापू उपाशी आहेत आणि पोरगा गावाला जीव घालतो. काय करायचं? अरे एकदा का मी सरपंच झालो ना की बघ मी काय कमाल करतो ते. अहो पण घरात कोणाला कमाल दाखविणार? घरातले सगळे तर उपोषणाला बसलेत. तेच तर काही सुचना. असा काही उपाय सुचला पाहिजे की घरच्यांनी पुन्हा नातवाचं नावच नाही काढलं पाहिजे. साहेब एक उपाय सुचलाय मला. तुझा उपाय लय भारी पडतो मला. नको नको. नाही तुम्ही ऐक. नाही नको नको. ऐकून तर घ्या. बरं सांग. त्याच्या नाही सोड. ऐकून घ्या साहेब. एका दगडात 2 पक्षी मरत असतील तर काय हरकत आहे? युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सगळं माफ असतं. अरे वसंता, कुठं लागलं? जागा तुम्ही आधी आत घेता. थांबा थांबा, तुम्ही थांबा. अहो काय झालं काय? अहो शेतातून येत होते तेवढ्यात बैलांनी मारलं. लई जोरात लागलंय. अरे पण कुठं लागलं? सांगशील का नाही? अरे मुडद्या सांग की लवकर. मी डॉक्टरला का बघतो. अरे आई काय झालं? या डॉक्टर साहेब जाऊ आत बघा. बरं झालं देवासारखा डॉक्टर भेटला. शहरात चालला होता, नाही तर येरवाळी कोण भेटला असतं. अहो पण झालंय काय? काय झालं म्हणजे आता मला काय माहिती? त्यांना कोणतरी बायलाने मारलं. म्हणलं कुठं मारलं, काय झालं, नुसतं का नाही लागले. पण झालं काय? आता तेच सांगायला लागलो. माणूस एवढं का नाही लागल्यावर आपण तरी कसं खोदून विचारावं. मला काय उमजना झालंय. आता काय करायचं? हा डॉक्टरने काय काढलंय ते? आले अहो काय झालं? कोण तुम्ही? अहो मी आई आहे त्याची. बायको कुठे आहे? मी आहे. तुमच्याशी जरा बोलायचंय सेपरेट. अहो पण अशी कंची गोष्ट आहे जी बायकोला सांगू शकता, आईला सांगू शकत नाही. मग तुम्ही पण चला. जाय काय का काय ती? अहो यो डॉक्टर लई घाबरलाय हो. अहो घाबरण्यासारखंच असेल काहीतरी. आपल्याला काय माहित. चला बाळांनो बघा तुमच्या बापाला काय झालंय ते. नीट ऐका. त्यानं बैलानं अवघड ठिकाणी लात मारलेली आहे. आज न उद्या ऑपरेशन करावं लागेल. इथून पुढे तो नवरा म्हणून तुमच्याशी म्हणजे मूल होणार नाही म्हणता का काय? यांना होऊ शकते पण त्यांच्याकडून नाही. तुमच्या जिभेला काही हाड? चला निघा. चालते वा. रडू नका आई. आई अंबाबाई नक्कीच काहीतरी मार्ग काढतील यातनं. नमस्कार करतो. मामा, सरपंच साहेबांच्या जागी तुम्ही वहिनी साहेबांना उभं करायचं म्हणताय. पण मला आधी हे सांगा, अहो राजकारणाची दगदग वहिनी साहेबांना झेपल का? त्याचं काय बाई, पुढं माग सरपंच पद महिलांसाठी राखीव झालंच तर आपल्याकडं बाई पाहिजे का नको? मी कोण बाबा वाटली तुम्हाला? मी बाई नाही आहे का? माझा पत्ता कटवायला वहिनी साहेबांना राजकारणात आणताय तुम्ही, पण मी काय कमी नाहीये. तसं बघायला गेलं तर एक ज्येष्ठ म्हणून या पदावर माझा बी दावा लागतोच की. असं कसं? आम्ही पण आहे की ज्येष्ठ. हो वहिनी साहेब. या वहिनी साहेब. या बसा. नमस्कार. बसा. वहिनी साहेब, ह्या निवडणुकीला तुम्हीच उभं राहायचं बरं का? अहो सरपंच साहेबांच्या नावाखाली तुम्ही आरामात निवडून याल बघा. आता तुम्ही सगळे एवढे आग्रह करताय, नाही कशी म्हणू मी. पण अहो वहिनी साहेब, मला सुद्धा आनंदच आहे बरं का राजकारणात तुम्ही आलात तर. पण तुम्ही म्हणाला होतात सरपंच साहेब गेले, मला तर जगायची अजिबात इच्छा नाही म्हणून. खरंच इच्छा नाही, पण काय करणार. काल रात्री हे माझ्या स्वप्नात आले आणि म्हणले, अनिता माझं राहिलेलं अर्धवट काम तू पुरं कर, गावाचा विकास कर.
आता मेलेल्या माणसाची इच्छा कशी मोडायची, म्हणून मी ही निवडणूक लढवायची ठरवली. थांबा थांबा. राम राम. राम राम. काय मालक, तब्येत बरी नाही म्हणा तुमची? आता बरी आहे. तसली काय अडचण असली तर सांगा बरं का आपल्याला, आपल्याकडे लय भारी औषध आहे. आता काय गरज नाही त्याची. चला 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 चला. तुला काय अक्कल आहे काय? कुणाला बघून गाडी थांबवतो का? चल पुढे. ए लते, काय ग? मी तुला फार्म हाऊस वर बोलवलं होतं ना दुपारी, का नाही आली तू? आता आता आजार पण झालाय ना व, कशा पाहिजे जीवाला घोर लावून घेतायसा? कसला आजार? कोणाला झालाय? मला मला तसलं काही झालेलं नाहीये. असं कसं? गावात बोंब बोंब झाली. काय बोंबाबोंब झाली गावात? हेच वसंतराव माणसात राहिले नाही म्हणे, आणि लेकरू बिकरू काही होणार नाही तुम्हासनी. तू आत्ताच्या आत्ता चल माझ्या बरोबर, मग सांगतो. नाही बाबा, खंडेरावांनी मला सांगितलं या, म्हणाला की तसला काय बी विचार केला ना की तुमचा जीव जायचा. अरे मला कशा पाय अडचणीत आणतायसा, जा तुम्ही. खंड्या, ताई उठा, सावकाश. पाहू. हा, इथं घ्या घ्या पेढे, दोन दोन घ्या, चार चार घ्या. घ्या बरं हो, भगवान लागेल तर खा. घ्या घ्या घ्या, आनंद आनंद घ्या. हा? घ्या घ्या साहेब. काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? कोंबडा किती झाकून ठेवलं तरी उगवायचं थोडीच राहत. तुमच्या आईने सांगितलं आम्हाला, तुम्ही पुन्हा बाप होणार. डोकं फिरलंय काय तुझं? हा, वहिनीने पण सांगितलंय, आई पण म्हणल्या, आई म्हणल्या सगळ्या गावाला सांग. मी म्हणलं नुसतं सांगणं बरं दिसत नाही, म्हणून मी काय केलं, वाद्यवाले आणले, पेढे वाटायला लागलो. त्या हरामखोरांनी लय बदनामी केली साहेब तुमची. माझ्या पैशाने पेढे वाटायला लागलो साहेब मी. तू घरी चल. नाही तुला गोळी घातली तर नावाचा वसंतराव नाही. आहो साहेब, तू म्हणलीस ते खरं आहे बाय. आई अंबाबाई नवसाला पावली. या टायमाला पोरग होणार म्हणजे होणार. जे व्हायचं ते होईल, पण माझे मात्र हाल होणार. अगं असं बोलू नकोस ग. एखादी बाई असती तर आनंदानं नाचली असती. मला हे आधी का नाही सांगितलंस? मीच सांगितलं तिला. आधी समध्या गावाला कळू दे, मग त्याला कळव, म्हणजे त्याच्या मनात भलता सलता विचार येणार नाही. घ्या, आता सख्या पोराशी तू राजकारण खेळायला सुरुवात केली. चला खेळ खलास, माझा खेळ खलास. गप्प बस. काय गप्प बस? घ्या पेढे घ्या मावशी. घ्या दणकून हाना. घ्या घ्या घ्या. बंद कर तुझं पेढं वाटणं. मला काय पोरगा बिरगा होणार नाहीये. उगाच अफवा पसरू नकास. अहो साहेब, तरी मला खात्री होती. मी सगळ्यांना सांगत होतो, बैलांनी साहेबांना अशा जागी लाथ मारली की आता पुन्हा त्यांना. तोंड बंद कर तुझं आधी. आधी ती मिरवणूक थांबव, नाही तू तुला मी गोळीच घालीन सांग. वान मारे हो, बघितलं का? मी आधीच सांगत होतो, वहिनीच्या पोटात असलेलं पोरग साहेबाचं असणं शक्य नाही. कोणाचं ते तरी सांगा, आम्हाला पण मागायला बरं पेढ. हरामखोरा, तुला काय आमच्या वहिनी अशा वाटल्या रे? ते पोरगा असलं तर साहेबाचंच असल, दुसऱ्या कोणाचंच नसल, लक्षात ठेव. असे आरोप करायचे नाही, दाताड फोडीन. सोडा मी ना. पहिली गोळी तुलाच घातली पाहिजे साले. तूच साली कळ लावलीस. साहेब, जे काय करायचं ते आतमध्ये करा, इथं चार चौकात नको. तुम्ही माझा जीव घेतला तरी हरकत नाही, सच्चा कार्यकर्ता मी. चला साहेब. तुझा जीव बघतो ना मी काय आहे तो. आत आणू नको. जागरी. अरे तुला एवढं वाटत असेल तर टेस्ट करून घेऊ. मुलगा असेल तर ठेवू. नाही, टेस्ट करणं सोपं नाही. डॉक्टरला जेल मध्ये टाकतात आता.
ते मी बघून घेईन. तुला मध्ये पडायचं काही कारण नाही. आणि जर का घराच्या आजूबाजूला कुठे दिसलास तर तंगड्या तोडून टिपऱ्या खेळायला हातात देईन. कळलं? काय अर्थ आहे याला? बघ आई, चांगुलपणाचा काही उपयोगच नाही आजकाल. काय केलं नाही मी साहेबांसाठी. आता त्या कटलरीवाल्या लताच्या टायमाला कोण नाही काय तो आता तू तिचं काय नाही. ती म्हणली मला निवडणुकीचं तिकीट द्या नाही तर मी जीव देईन. म्हणून मी माघार घेतली. म्हणलं साहेबांना उगाच बालन नको नसतं. तसं काय असतं जीव त्या भवानीनं काय गेलं असतं. साहेबांचा जीव होता ना. नाही म्हणजे जीव धोक्यात आला असताना साहेबाचा आणि मला सहन झालं नसतं ते. तू जाणार आहेस का नाही? मी जातो पण पुन्हा येणार नाही. तुम्ही किती बोलवलं तरी येणार नाही. बोलवणार आहे कोण? तरी पण मी सांगून ठेवतो, येणार नाही म्हणजे नाही. चांदीचा आहे. राहू दे तिकडे ती. चल तू. साहेब, तुम्ही म्हणताय ती सोय इथं नाहीये. तेवढ्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जावं लागेल. बरं ठीक आहे. बरं, पण ही गोष्ट तुमच्या माझ्यातच राहू द्या. काय बोलणं झालं का? काळजी करू नका तुम्ही. तर हॅलो कविता डार्लिंग, कुणी नाही का पेशंट? येऊ का? दुसरं काही डोक्यात असतं का नाही हो तुमच्या? बरं ऐका, मी फोन यासाठी केला होता. तुमचे ते वसंतराव आले डॉक्टरांकडे. बायकोचा गर्भपात करायला घेऊन जाणार आहेत तालुक्याला. अरे पण त्यांना मुलगा का मुलगी पाहायचं होतं ना? ते कोणी सांगत नाहीये आता, पण त्यांना काहीच नकोय. निवडणुका आल्यात ना. संध्याकाळी भेटणार ना? आणि हे बघ, तू जरा काळजी घे बरं. नाही तर निवडणुकीच्या आधी तू पण एखादी गोड बातमी द्यायची आणि माझं तोंड कडू व्हायचं. चला ठेवते. चावट. पेशंटने दवाखान्यात भेटायचं असतं. निसर्गाच्या सानिध्यात माणूस पटकन बरा होत असतो. पण तुम्ही जास्तच बिघडायला लागलात. म्हणून म्हणतो माझ्याशी लग्न कर पटकन. करशील? नाही. का? हात
थांबा 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 हा नमस्कार साहेब. नमस्कार. कटिंग सलूनचं उद्घाटन होतं. तुम्ही इकडून चाललंय म्हटलं तुमच्या हस्तेच करून टाकावं. 2 मिनिटं थांबा, उद्घाटन करा आणि मग जावा. मायला इथे बिन पाण्याने व्हायची वेळ आली. नाही नाही नाही, नाही जमणार मला. काय मला एका महत्वाच्या मीटिंग साठी तालुक्याला जायचंय. बघा बाबा, तुम्ही नाही म्हटल्यावर अनिता वहिनींना बोलवावं लागणार. मग तुम्हाला राग येतोय. चल येतो. ए तू जरा गाडीतच बसून राहा, मी पटकन जाऊन जरा केस कापून रिबिन कापून येतो. हा चला चला साहेब, चला चला येतो. अण्णा जरा मळमळल्यागत होतंय हो, बडीशेप आणून देता का जरा? इन्स्पेक्टर साहेब, लवकरात लवकर माझ्या बायकोचा शोध नाही लागला तर लय अवघड जाईल. हो हो, काय काहीतरी करा. पाटील, जाधव, हे बघा, गावातलं एक अनेक घर पिंजून काढा. वसंतरावाच्या बायकोचा ठाव ठिकाणा आजच लागला पाहिजे, नाहीतर वसंतराव शांत बसणार नाही. यस सर. यस सर काय म्हणताय? कामाला लागा. गावच्या विकासासाठी सरपंच साहेबांनी वहिनी साहेबांच्या स्वप्नात येऊन आदेश दिलाय. अहो, म्हणूनच आपण वहिनींना निवडणुकीसाठी उभा करतोय. उद्या वहिनींचा अर्ज झोकात आणि दणक्यात भरू काय? अहो, साहेबांचाच अर्ज भरतोय असं समजून जंगी मिरवणूक काढू. कसं आहे? हॅलो हॅलो, नमस्कार. वसंतराव पोटभरे पाटील साहेब का? साहेब, बालके खंडेरावचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत. नाही नाही, फोन मी मुद्दामच केला साहेब. आता तुमच्या लक्षात आला असेल मी काही करू शकतो. नाही नाही, तुम्ही एक काम करा, मला तुमच्या गटाकडनं निवडणुकीत उभं करण्याचा तुम्ही आश्वासन द्या. म्हणजे काय, वहिनी पाताळात जरी असल्या तरी 24 तासात मी तुमच्या समोर हाजीर करतो. बालके खंडेरावा, तुझे कल्याण हो. खंडेरावा, बालकांनी किती पुस्तकं वाचली तरी तो बापापेक्षा शहाणा होत नाही. त्याने कुठलीही डिग्री मिळवली तरी त्याला शेवटी बापाचंच नाव लावावं लागतंय. तुला वाटलं असेल की माझ्या बायकोला पळून तू मला अडचणीत आणशील, पण
बालका, तुला हे कसं लक्षात येत नाही की ज्या माणसाच्या भरोशावर तू तिला पळवलीस ती माणसं तरी भरोशाची आहेत काय? पैसा पाहिजे माणसाकडे, पैसा. मग डोकं असो वा नसो. पण ऐन येळेला सुनीता वहिनीनी माघार का घेतली असेल म्हणावं? आवत त्या खंडेरावानं काहीतरी सांगून वहिनी साहेबांनी थांबवलंय. कसं हाय, वसंतराव सरपंच साहेबांच्या आजाराबद्दल सगळीकडे सांगत सुटणार. मग सगळे लोक अनिता वहिनीकडे त्याच नजरेने बघणार. आणि त्यो तर मेला खालच्या पातळीला जाऊन सगळ्यांनी सांगत सुटल की वहिनी साहेब सुद्धा लई दिवस जगणार नाहीत म्हणून. आणि त्याच भीतीनं वहिनी साहेबांनी माघार घेतली आणि खंडेरावाचा अर्ज भरायचा निर्णय घेतला. बरोबर की हो. अहो चला 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 चला. कल्याण मस्तू. घाबरू नकोस रखमा, तुझं काम नक्की होईल. माझा आशीर्वाद आहे. या तुम्ही. जो जेवानशील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ. अरे ये ये ये. आशीर्वाद द्या बुवा. एकदा तुमचा आशीर्वाद मिळाला की गावात मला निवडणुकीत हरवण्याची कुणाचीच ताकद नाही. अरे काळजी करू नकोस. उद्या गावात माझी सभा आहे, तिथे ये. तुझ्याबद्दल मी लोकांना सांगेन, म्हणजे लोक माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. बुवा किती प्रेम आहे तुमचं, असंच राहू द्या. औक्षवंत हो बाबा, दंडवत विजयी हो. घालण्यासारखे माणसं विजयी. कमी राहिले आता. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. जा. माननीय वसंतराव म्हणाले, गावच्या विकासासाठी तुम्ही आमच्या बरोबर या. म्हटलं येणार, कारण बंधू भगिनीनो, मला चांगलं ठाऊक आहे की केवळ कीर्तनानं गाव सुधारत नाही. लोक रात्री कीर्तन ऐकतात आणि सकाळी रस्त्यावर डबे घेऊन बसतात. काय त्या कीर्तनाचा उपयोग? म्हणून मी राजकारणात आलो. मी निवडून येणार हे तर नक्कीच, हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पण असा निवडून आलो पाहिजे की यापूर्वी कुणीही आलं नसलं पाहिजे आणि पुढेही कोणी येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वसंतराव. त्याच कसं झालं निकातेबाई? ते म्हणतात ना व, काय मला बी नाही तुला बी नाही, घाल कुत्र्याला. म्हणजे आता त्यो दांडगे महाराज, त्याला हा आपला खंडेराव, त्याच्या बाप जन्मात काय हरवू शकत नाही. बरोबर आहे. हा, मग मी काय म्हणतो, महाराज निवडून आला की एकदम दोघांची बरोबरीच होणार की. हा होय का नाही? आणि मग आपलं एकमत फोडायला त्या वसंतरावाला काय बी अवघड नाही की हो. पण मला पहिल्यापासून असंच वाटतंय, सरपंच साहेब गेले. आता साहेब गेले, त्याला काय इलाज आहे का? अहो तेच म्हणते मी, सरपंच साहेब गेले आणि आपल्या पॅनलमध्ये काही राम राहिला नाही. मी म्हणते त्या वसंतरावाला पाठिंबा दिला तर निदान पदरात पैसे तरी पडतील आपल्या. असं म्हणता? वा 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 वा. तुमचा आमच्यामध्ये येण्याचा एवढा परिणाम झालाय महाराज. अहो तुमची जागा जिंकायच्या आधीच आपण निवडणूक जिंकली बघा. साहेब, तुम्ही अडचणीत येणार. तुम्हाला राजकारण नाही करायचं महाराज. सरकारचं काम असतं नियम बनवायचं आणि पुढाऱ्यांचं काम असतं त्यात पळवाटा शोधायच्या. अरे काय बघायला? अरे दिसत नाही का? मारुतीच्या मूर्तीला खांब सुटलाय. खर्च की जय बजरंगबली. ऐका ऐका ऐका, ज्या मारुती रायाचं नाव ऐकून राक्षसाला घाम फुटायचा, स्वतः त्या मारुती रायालाच घाम फुटलेला आहे. म्हणजे गावातला पापाचा घडा भरलेला आहे. पण काय कोणी पाप केलंय?
अरे माझ्यासारख्या नसबंदीचं पवित्र कार्य करणाऱ्या ब्रह्मचाराला त्रास दिल्यावर दुसरं काय होणार आहे? म्हणजे तुला त्रास दिला हे पाप झालं? अरे हे एकच पाप नाहीये. मग अरे साक्षात सीते सारखी वसंतरावाची बायको, पण ह्या कलियुगात तिला गायब करायला रावण नाही लागला, स्वतः नवऱ्यानेच गायब केलं तिला. अरे त्या रामायणातल्या सीतेला या मारुतीरायाने सोडून तरी आणलं, पण वसंतरावाच्या बायकोला सोडून आणायला ती जिवंत आहे का नाही हे तरी माहित पाहिजे का नाही? हद्द झाली त्या राजकारणाची. चुलखंडात गेलं राजकारण तुमचं. नको रे बाबा ते राजकारण. मारुतीराया मला निवडून आणलं तर तुला एसीच केबिन करून देतो, मग कसा घामील तेच बघतो. नाही नाही नाही, आता देवाला शरण गेलेलंच बरं. आपण आपली मारुतीरायाची आरतीच म्हणू देवा. चला अंजनीच्या सुता तुला तिसरी म्हटलं का नाही? अरे मग मारुतीची आरती म्हण ना पटकन म्हण. 10 मिनिटासाठी घाम आणलाय, पब्लिक गरम झालंय. त्यांना जर कळलं आपण त्यांना फसवायला लागलो तर आपल्याला इतकं मारते, नंतर घाम पुसायला हात राहायचे नाही. चल म्हण मारुतीची आरती म्हण पटकन. त्रिभुवनी संसारी जगी भूमंडळ, रामी रामदास शक्तीचा शोधा, त्रिभुवनी सारी जगी भूमंडळ. हे बघ, नारळवाडी विकास पॅनल लक्षात ठेवायचं. होय होय होय. हे पैसे घे. लक्षात ठेवायची टोपी. हा लक्षात ठेव टोपी, कळलं? होय होय होय. फिक्स टोपी. लक्षात राहील दव. आपल्या सगळ्याचे सांग टोपी. होय होय टोपी. जा 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 जा. चला चला. पांडवा, अरे पांडवा, अरे दार उघड. अरे उद्या मतदान आहे काय माहितीये का नाही तुला? होय माहितीये. ही टोपी लक्षात ठेव. कोण आलत का? आणि नाही नाही, तुमच्याशिवाय कोण आलं नाही. ए मोजतोस काय ते की? मला हिशोब द्यायला पाहिजे. लक्षात ठेवायची टोपी. आणि हे बघ, दुसरं कोण बी आलं तर त्याचा पैसा घ्यायचा नाही. नाही नाही. टोपी लक्षात ठेवायची बरं का? लक्षात ठेव. दार बंद कर. अरे काय दारातच उभारलायस का काय? आईला कवाच्यान तुमची वाट बघायला लागली. हा हे घे, हे घे. नुसती टोपी. अरे हे धर की मर्दा. एवढेच हे आणि आता टोपीला इसरायचं नाही. टोपी आपल्याला घालायची नाही. दार लावून घे आणि गप्पण झोपायचं. काय दुसरं कोणी बी येईल बघ. बरोबर बरोबर. चला या. नाही हे काय? माधू, हे माधू. माधू माधू. कसलं? अरे उद्या मतदान नाही का? टोपी नाही नाही नको. घे. नाही अरे घे. अजिबात नको. अरे घे की मर्दा. नको नको अजिबात नको. अरे का दुसऱ्याचं पैसे घेतलंस का काय? अहो दुसऱ्याचं पैसे घेल तो दुसऱ्या बाचा. मला तुमचं पैसे नको. जाऊ मग. नको. अरे अहो या बेनाने पैसे घेतले नाही ना मग. अरे हळू. आणि नाही घेतलं ना नाही घेऊ दे. अरे उद्या उसाचं पाणीच बंद करतो. घालून दे बारडीनं. तू लोक हळू बोलत जावा. घालू दे की बाळडीनं. चला तू हळू बोल. चला चला. काय आहे? अरे हे काय? अरे मला काय माहिती? ती जमा आईला कालपासून गावात काय चाललंय राव? बरं झालं बाबा मी त्या वसंतरावाचं पैसे घेतलं नाहीत ते. अरे ए शिरपा काय झालं रे? म्या दानवे महाराजाचं पैसे परत करून आलो बाबा. का? अरे म्या पैसे घेतलं आणि माझ्या बायकोच्या अंगात आलं नव. आणि रातभर मला म्हणतीया पैसे घेतो भाड्या, पाडीन तुया माड्या. वय असं म्हणतोस? अरे बापरे. मी आपण पैसे परत करून येतो बाबा. जा जा बाबा जा लवकर जा.
तुम्ही काय काळजी करू नका महाराज. तुम्ही हारलात तरी मीच सरपंच होणार. अहो पण साहेब यावेळी गुप्त मतदान नाहीये, हात वर करून मतदान करायचं आहे. म्हणजे मत कोणाला फोडता येणार नाही. धोका आहे. तुम्ही बघतच राहा महाराज. आम्ही शिकारी माणसं. सावज हेरायला आवाज करत नाही, त्याला पळू देतो आणि एकदा तसा नेम धरतो की सावज पण आपलाच, आवाज पण आपलाच आणि विजय पण आपलाच. मी काय म्हणतो माझं नमस्कार नमस्कार. काय ठरलंय तुमचं? काय नाही. अहो मतदानाला हात वर केला म्हणून काय झालं? आमचं काही मतदान नसणार त्याला. आम्ही मतदान केंद्रावर हजरच राहणार नाही. आता आम्हा दोघांना कसं गायब करायचं ते तुम्हीच बघा. पण काय बरेच दिवसांनी बाहेर जायची संधी मिळते, तेव्हा जरा चांगला वाटेल बघा. काही काळजी करू नका, चोख बंदोबस्त आहे. खंडेरावांनी तहसीलदार साहेबाकडे तक्रार केली आहे. वसंतरावांची बायको प्रेग्नेंट आहे, तिला 3रं मूल होणार आहे म्हणून. झालंय का? अहो तसं नव्हं. मग तहसीलदार साहेबांनी तुमची बायको प्रेग्नेंट नाही हे असं सिद्ध करायला सांगितलं पहिल्यांदा. त्याच्याशिवाय तुम्ही सरपंच पदावर उभं राहू शकत नाही. नाहीतर काय व्हायचं, तुमचं हाय ते सदस्यत्व बी रद्द व्हायचं. माहितीये समजा माहितीये. 2 नियम पाठ झाल्यावर कुत्री पण वाघासारखी डरकाळी फोडायला लागतात. आजच बायकोला घेऊन आलोय मी घरी. पण पुरावा, मेडिकल पुरावा पाहिजे तुमची बायको प्रेग्नेंट नाही म्हणून. हे बघा, सारख्या सारख्या निवडणुका घ्यायच्या नाहीत आपल्याला. कुणी मेला म्हणून, कुणी बाप झाला म्हणून. जो योग्य उमेदवार असेल तोच सरपंच होणार. काय योग्य पुरावा? काय लिहिलंय त्याच्यात? डॉक्टरनं तर लिहिलंय यांची बायको प्रेग्नेंट नाही. बोगस लिहून घेतला असं त्यांनी डॉक्टर कडनं. कसं? हे पहा, ही गावच्या दवाखान्याची पावती, यांच्या बायकोची. यांची बायको प्रेग्नंट असल्याची पावती आहे. आणि ही पावती जर खोटी वाटत असन तर ही सोनोग्राफीची पावती. आता बोला वसंतराव. मला जे काय बोलायचं ते मी उद्या निवडणुकीत बोलणार. इकडे हे बघ, मी काय सांगतो ते ऐकून ठेव. तो खंडेराव उद्या मतदानाला दिसता कामा नये. उद्या जर तो दिसला तर परवा तू दिसणार नाहीच, लक्षात ठेव. कळलं काय? हे घे, आताच्या गाडी घेऊ जा. चल 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 चल. खंडेरावाला अपघात झालाय.
दवाखान्यात नेलंय. खाजगीवाले त्याला ऍडमिट करून घ्यायला तयार नाहीत. वाचणार नाही म्हणतात. अहो मग जिल्हा रुग्णालयात न्यायचं ना. तिथंच नेलंय ना. पण सगळं संपल्यात जमाय म्हणतात. हो साहेब काय? अहो ती लावणीवाली बाई आली आहे, तिचं काय करायचं? तिला परत जा म्हणाव. अरे परिस्थिती काय आणि तू बोलतो काय? अहो पण त्या बाईला कार्यक्रमाचा निमा पैसे देऊन बसले आपण आणि ती परत देणार नाही म्हणतीय. अरे नाही देऊ दे ना. अरे आपण नंतर कार्यक्रम करू. मग तो स्टेजवाला, लाईटवाला, मंडपवाला या सगळ्यांचे पैसे वाया जाणार आहेत आणि वरनं गावातले लोक नाराज होणार ते होणारच. अरे पण गाववाल्याने हे काय माहिती नाही का? हे काय झालं इप्रीत? काही काळजी करू नका. लावणीचा कार्यक्रम होणार. अहो पण साहेब लावणीचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. त्याच काय? खंडेरावाला अपघात झालाय. खाजगीवाले त्याला ऍडमिट करून घ्यायला तयार नाहीत. म्हणतात की तो वाचणार नाही, सिरियस आहे. पण तो सिरियस आहे, अजून मेला नाही. मग आपण लोकांचा आनंद का घालवायचा? 4 लोक इथं येणार, नाच बघणार, गाणं बघणार. मग आपण त्याचा का उगाच हिरमोड करायचा, आहे की नाही? आता ती नाचणारी बाई एवढ्या लांबून इथं येणार, तिचं आपण का नुकसान करायचं? बरोबर आहे. नाचण्यामुळे तिला 4 पैसे मिळतील, ते आपण का घालवायचे, आहे की नाही? परत आपला खंडेराव, त्याला जर हे उद्या कळलं तर त्याला वाईट नाही वाटायचं. अरे त्याचीच इच्छा होती ना की असं नाच गाणं करावं म्हणून, है ना? म्हणून नाच गाणं होणार. होणार म्हणजे होणार. अहो लगीन ठरलंय माझं, माग आता लागू नका. लगीन ठरलंय माझं, अहो माग आता लागू नका. आणि येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका. येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका. हो येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका. येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका. तुमच्या 56 सवयी वाढ मला वाटत होत्या वाढ. तुमच्या 56 सवयी वाढ मला वाटत होत्या वाढ. पहिल्या वाणीच बाई आधाशवाने वागू नका. पहिल्या वाणीच बाई आधाशवाने वागू नका. अन येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका. येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका. हो, येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका. येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका. माझ्या मेवण्यानं आणली जागा. नजरेत जुळला धागा. माझ्या मेवण्यानं आणली जागा. नजरेत जुळला धागा. भंगार झाली आता तोफ नजरेचे डागू नका. भंगार झाली आता तोफ नजरेचे डागू नका.
येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका भरजवानीनं केलं बंड तुमच्या साथीनं केलं थंड भरजवानीनं केलं बंड तुमच्या साथीनं केलं थंड पुराण विसरा मागलं लाज वेशीला टांगू नका पुराण विसरा मागलं लाज वेशीला टांगू नका ओ येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका लगीन ठरलंय माझं माग आता लागू नका लगीन ठरलंय माझं माग आता लागू नका आणि येड्यावानी माग लागून काय बाय मागू नका येड्यावानी माग लागून भलतच काय बाय मागू नका माग लागून काय बाय मागू नका पाहुणीच्या नादी लागून भलतच काय बाय मागू नका पाहुणीच्या माग लागून काय बाय मागू नका पाहुणीच्या नादी लागून भलतच काय बाय मागू नका नमस्कार. खंडेराव गेला नाही अजून पण काय सांगता येत नाही. अहो याला म्हणतात खरा समाजसेवक. एवढा मोठा अपघात झाला पण दवाखान्यात पठ्ठ्या शेवटच्या घटका मोजत असताना काय म्हणत होता माहितीये? वसंतराव म्हणत होता की काही झालं तरी आजचा कार्यक्रम रद्द होता कामा नये. लोक नाराज झालेले नाही चालणार. खंडेराव नाही तिथं नाही. खंडेराव खरंच आम्ही हात जोडले तुमच्या या माणुसकीला. तुम्हाला बरं वाटावं म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही सादर केला. कशी आहे तब्येत आता? फार सिरियस आहे तो. खंडेराव काय होतंय? खंडेराव अहो खंडेराव खंडेराव ओ खंडेराव उठा, गुरुजी गेले. खंडेराव अगं बाई खरंच गेले का काय? असू दे चावट. हॅलो. हा साहेब, खंडेराव गेला. खंडेरावाच्या जाण्यानं आपल्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आधी दौलतराव गेले, आता खंडेराव. गावाचा विकासच खुंटलाय. पण खंडेरावाच्या इच्छेप्रमाणे उद्याच सरपंच पदाची निवडणूक होणार. गावाचा विकास थांबणार नाही.
हीच त्याला माझी श्रद्धांजली. खरं तर माझं स्वप्न होतं की खंडेरावाला सरपंच झालेलं बघण्याचं. मी इकडे आहे साहेब. सरका खुटवड साहेब. साहेब, तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी जिवंत आहे. मला माहित होतं तुम्हाला मला सरपंच झालेलं बघायचंय, त्यासाठीच मी पुन्हा जिवंत झालो साहेब. तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठीच हा माणूस जगणार आहे साहेब. मला सरपंच करा, तुमचं स्वप्न पूर्ण करा आणि मला आशीर्वाद द्या. ए हरामखोर, तुझ्यासारख्या नाटकी माणसाला मी सरपंच होऊ देईन असं वाटलं तरी कसं तुला? तू एवढ्या खालच्या थराला जाशील, मरण्याचं नाटक करशील असं वाटलं नव्हतं मला. मी मरण्याचं सोंग केलं नसतं तर कधी जिवंत राहिलो नसतो साहेब. आणि मी जिवंत राहिलो नसतो तर या बाईला कधीच न्याय मिळाला नसता. अरे चुलखंडात गेलं तुमचं राजकारण. मला सरपंच होण्यापेक्षा या बाईचा छळ संपवायचा आहे. बोला वहिनी बोला. बस करा, बस करा तुमचं राजकारण. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. आई व्हायचा आनंद नाही, आता भ्या वाटायला लागलाय मला. तुम्ही जर सरपंच झालात तर माझ्या पोटात 3 महिने वाढत असलेलं हे बाळ तुम्ही खुशाल. नाही नाही नाही, मला माझ्या बाळाचा बळी द्यायचं नाही. मला माझं बाळ हवंय हो. मला माझं बाळ हवंय. माझ्या बाळाचा बळी देऊ नका. तुमच्या राजकारणापायी माझ्या बाळाचा बळी देऊ नका तुम्ही. कोण म्हणाल की ते बाळ माझं आहे? सुभान्या, हे या साहेब. हे काय? मला वाटत होतं की खंडेराव शेवटी अवकातीवर जाणार. मी काही येडा माणूस नाही आहे. हे बघा, 8 महिने झाले या बाईशी मी कायदेशीर काडीमोड घेतलाय. घटस्फोट. आता माझ्या 2 पोरींना सांभाळण्यासाठी फक्त ती माझ्या घरात होती. एरवी नवरा बायको म्हणून हिचा आणि माझा काही संबंध नव्हता. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा घटस्फोट झाला होता? होता नाही, झाला हाय. आणि हे त्याचे कागदपत्र आहेत माझ्याजवळ, हिच्या सहीचे. आणि मग हे बाळ? कायद्यानं आम्ही नवरा बायको नाहीये, त्यामुळे या बाळाचा बाप कोण आहे याला काहीच किंमत राहत नाही. मी 2 मुलींचा बाप आहे, पण या 3ऱ्याचा बाप मी कायद्याने होऊच शकत नाही. त्यामुळे निवडणूक रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उगाच ते स्वप्न पाहू नकोस. मी सांगितलं होतं ना, पोरानं कितीही हुशार असलं तरी बापाचा बाप होऊ नये. लागला का निवडणुकीचा निकाल? कळली तुला तुझी अवकात? अजूनही माझ्याशी टक्कर घ्यायची? निवडणुकीचा निकाल असा लागत नसतो साहेब, त्यासाठी मतदान घ्यावं लागतं. हे सगळे सदस्य उभे आहेत तुझे. कुणीतरी तुझ्या बाजूने बोललाय काय? मला काहीच बोलायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, आज आपल्या गावाची अवस्था वहिनींच्या पोटातल्या बाळासारखी झालीये. बाप कोण आहे हे माहित असून सुद्धा विकासाने वाढ होणार नाही. अरे बाप मिळण्याची लायकी असून सुद्धा जर तुम्हाला अनाथच राहायचं असेल तर मी आडवा येणार नाही. आधीच लोकांनी लुटू लुटू खाल्लंय गावाला दोन्ही हातांनी. खायचा कोणता धुवायचा कोणता हे सुद्धा कळलं नाही लोकाला. पण तुम्हाला बदलच नको असेल तर मी तरी काय करणार आहे? साहेब चुकलं माझं. साहेब माझं चुकलं, मला माफ करा. पण हे माझं डोकं नाहीये, हे सगळं वहिनींचं डोकं आहे. त्यांनी मला हे सगळं करायला भाग पाडलं साहेब. वहिनी का दगा द्यायला लावला माझ्या अन्नदात्याला? देवासारख्या माणसाचा विश्वासघात करायला का सांगितलं वहिनी मला? मला काय सरपंच पदाची हौस होती का? अहो अशी 100 सरपंच पद अशी ओळून टाकली असती एवढ्या देव माणसावरनं. तुमचा पाय घसरला वहिनी. तुम्हालाच मुलगा पाहिजे होता. साहेबांचा प्रॉब्लेम झाला, पण त्यात त्यांची चूक होती का? बैलाची चूक होती. बैलांनी त्यांना मोक्याच्या ठिकाणी धडक मारली नसती तर? तरी मी तुम्हाला सांगत होतो वहिनी, हे मूल ज्याचं आहे त्याला जबाबदारी घ्यायला लावा.
खालच्या जातीतला माणूस असला म्हणून काय झालं? साहेबांनी आजपर्यंत सगळ्या जाती धर्मांना गळ्याशी लावून आपला कारभार केलेला आहे. समाजकारण केलंय, सेवेचं राजकारण केलेलं आहे. अहो तुम्ही जर एकदा सांगितलं असतं तर ह्या देव माणसानी हे लेकरू सुद्धा आपलंच मानलं असतं. वहिनी ए हरामखोर, आता एक शब्द जरी जास्त बोललास तर अख्ख्या गावासमोर मुर्दा पडेल मी तुझा इथंच. ते लेकरू माझं आहे, माझं रक्त आहे ते. माझ्या बायकोच्या चारित्र्याबद्दल संशय घेण्याचं काही कारण आहे तुला, कळलं काय? बघितलं तहसीलदार साहेब आपल्या तोंडाने स्वतः बोलले. साहेब आता तहसीलदार साहेब ऐकलत ना तुम्ही? तुमच्या कानाने ऐकलं ना? आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की नाही? आता मला सांगा, जर 8 महिन्यांपूर्वी यांचा काडीमोड झाला असेल तर हे 3 महिन्याचं लेकरू यांचं कसं असेल? पण आता ते म्हणलेत, याचाच अर्थ काडी मोडाचे कागद त्यांनी खोटे बनवलेत. साहेब आता एकच कळकळीची विनंती आहे, तुम्हीच आज या कधी न लागलेल्या अद्भुत निवडणुकीचा निकाल लावा. आता तरी सांगा सभ्य आणि सुजाण नागरिक हो, स्वतःच्या पोटच्या पोराचा न होणारा हा बाप तुम्हाला सरपंच म्हणून पाहिजे का गावासाठी जीव देऊन जिवंत झालेला सरपंच तुम्हाला पाहिजे? मी जर तुम्हाला सरपंच म्हणून मान्य असेल तर सगळ्यांनी हात वर करा. बघितलं तहसीलदार साहेब? कळलं का? म्हणून सांगतो साहेब, मुलं ही देवा घरची फुलं असतात हे खरंय, पण बायको म्हणजे काही बगीचा नसतो. तिच्या अंगावर एखाद दुसरंच फुल चांगलं दिसतं. म्हणून सांगतो मंडळी, खंडेरावाचा मंत्र खास, 1 किंवा 2च लेकरं बास.